घटना आहे अश्विनीची। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अश्विनी अर्जुन मुळाने वय अवघ 30 वर्ष, तिचे 2 लहानसे मुलं सिद्धेश वय 7 वर्ष आणि विराज वय 4 वर्ष। 2012 मध्ये अश्विनीचं लग्न झालं। आई वडिलांनी मुलीला हसतमुख पाठवलं होतं, नवऱ्याच्या घरात सुखी राहो एवढीच अपेक्षा होती। नवऱ्याच्या संसारात ती आनंदाने रुळेल अशी आशा होती, पण काहीच दिवसात परिस्थिती बदलली। सासरच्या लोकांच्या अपेक्षा काही वेगळ्याच होत्या। सासू हिराबाई, नवरा अर्जुन आणि दीर प्रमोद तिघं मिळून अश्विनीवर सतत दबाव टाकत होते। कारण एकच, माहेरून पैसे आण, दागिने आण। तुझ्या बापाकडं शेती आहे ना, सांग त्याला अजून पैसे पाठवायला। तुझ्या माहेरच्यांनी दिलंय ते पुरेसं नाही, अजून सोनं, अजून पैसे लागतील। अश्विनी या टोमण्यांना सुरुवातीला दुर्लक्ष करत होती। तिनं समजविण्याचा प्रयत्न केला, बाबा आधीच माझ्या लग्नात खूप खर्च झाला, मी परत त्यांच्याकडे हात कसा पसरू। पण समजवण्याने काहीच उपयोग होत नव्हता, उलट तिच्या अंगावर हात उचलला जाऊ लागला। अश्विनीच्या वडिलांना ही गोष्ट समजत होती, त्यांनी वेळोवेळी पैसे पाठवले। मुलीच्या संसारात फूट पडू नये म्हणून अनेकदा तडजोड केली, पण हे शेवटचं बर का, परत मागणं नको। त्यांना वाटत होतं की यातून सासरच्यांचा जाच थांबेल, पण गरज संपत नाही आणि पैशाच्या हवेत वासना वाढत जाते। त्यांना जेवढं मिळालं तेवढं अपुरं होतं। हळूहळू छळाची तीव्रता वाढत गेली। अश्विनी रोज मार खायची, रोज अपमान सहन करायची। मुलांसमोर तिला मारहाण केली जात होती, त्यांना उपाशी ठेवण्यात यायचं। अश्विनीच्या स्वयंपाकांवर टीका केली जायची। एके दिवशी धीराने तिला जोराने ढकलून दिलं, तशी ती अंगणात पडली। मुलं तिच्या जवळ धावत गेली। आई, तुला काय लागलं का, सिद्धेशने विचारलं। त्यांच्या डोळ्यातील भीती तिनं पाहिली। तो केवळ 7 वर्षांचा होता, पण त्याला आपल्या आईवर होणारा छळ दिसत होता। तिच्या शरीरावर पडलेल्या व्रणांपेक्षा मुलांच्या मनात उमटलेल्या जखमा खोल होत्या। त्या रात्री अश्विनी गुपचूप रडत होती। तिला आता नक्की कशाशी लढायचं हेच कळत नव्हतं, स्वतःच्या दुःखाशी की मुलांच्या निरागसतेच्या हरण्याशी। त्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखंच होतं। नवरा, सासू आणि दीर घरात होते, पण अश्विनीच्या चेहऱ्यावर वेगळीच शांतता होती। सिद्धेश आणि विराज तिच्या मांडीवर बसले होते। आई, आज आपण कुठं जाणार? ती हसली, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं। तिनं दोघांना जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, काही वेळ शांत बसली आणि मग तिघं घराबाहेर पडले। ती त्यांना घेऊन शेताकडे निघाली। गावकऱ्यांना वाटलं, शेजारच्यांना वाटलं ती नुसतं फेरफटका मारायला नेलंय, पण सत्य काही वेगळंच होतं। शेताच्या मागच्या बाजूला एक खोल तळ होतं। तिनं आधी दोन्ही मुलांना हातांनी घट्ट पकडलं। दोघही आईच्या मिठीत होते, आजान होते। आई, आपण घरी कधी जाणार? लवकरच बाळा, आता सगळं शांत होईल। आणि त्या क्षणी ती तिघही त्या खोल पाण्यात उडी घेतात। त्या क्षणभर विचार न किंचाळी, फक्त एक निर्णय, स्वतःच्या आयुष्याचा अंत। काही वेळानं एका शेतकऱ्याने तळ्याकडे पाहिलं आणि त्याला पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं। धावत धावत तो तिथे गेला आणि त्याला एकाच वेळी 3 मृतदेह दिसले। गावात एकच हाहाकार उडाला, लोक जमा झाले। ताबडतोब पोलिसांना बोलवण्यात आलं। अश्विनीच्या कुटुंबाला ही बातमी समजताच ते तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले। आमच्या मुलीला मारून टाकलं, आम्हाला न्याय हवा, पण हा न्याय उशिरा मिळालेला नव्हता का? हा शेवट नव्हता, हा प्रश्न होता। अश्विनीच्या मृत्यूनं काही अनेक प्रश्न निर्माण केले। महिलांना अजूनही का सहन करावं लागतं? घरगुती छळाचा शेवट फक्त मृत्यूनेच का होतो? आई एका क्षणी एवढं मोठं पाऊल का उचलते की स्वतःच्या मुलांनाही मृत्यूकडे घेऊन जाते? या प्रश्नांची उत्तर सापडतील का? की पुन्हा एखादी अश्विनी, पुन्हा एखादा सिद्धेश आणि विराज असंच मृत्यूच्या दारात ढकलले जातील? या घटनेतून आपण काय शिकावं?
घरगुती छळ फक्त शरीरावरच्या जखमांनी मोजला जात नाही, तो मनाला आतून पोखरतो. सहन करणं हा उपाय नसतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं असतं. वेळ निघून गेल्यावर न्याय मिळाला तरी तो अपूर्णच राहतो. स्त्रियांना सहनशीलतेची नाही तर स्वाभिमानाची गरज आहे. ही घटना ऐकून याविषयी तुम्हालाही काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.